बिग बॉस मराठीचं 5वं सीझन सुरू आहे आणि या 5व्या सीझनमध्ये 16 कलाकारांनी सहभाग घेतला होता। आता या 16 कलाकारांपैकी 3 स्पर्धक हे बिग बॉसच्या घराबाहेर गेलेले आहेत, तर उर्वरित 13 कलाकार हा बिग बॉसचा गेम खेळत आहेत। आता या खेळामध्ये 13 कलाकार जरी सहभागी असले तरी सुद्धा सगळ्यात जास्त चर्चा बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाणची आहे। बिग बॉसच्या घरात तर आहेच, पण मात्र बाहेर सुद्धा चर्चा सूरज चव्हाणचीच आहे आणि त्याची हवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे। कारण की सूरज चव्हाण ज्या पद्धतीनं बिग बॉसचा गेम खेळतोय त्यामुळे अनेक जण त्याचं कौतुक सुद्धा करतात। आता या बिग बॉसच्या घरामध्ये 2 टीम पाडल्या गेल्यात, ए टीम बी टीम। आता दोन्ही टीम कशा पद्धतीने एकमेकांसोबत भांडतात, खेळतात, खोटं बोलतात, भांडणं करतात, राडा करतात आणि एकमेकांशी विनाकारण भांडतात, असं चित्र आपल्याला त्या घरामध्ये पाहायला मिळतं। आणि या गेममध्ये सूरज चव्हाणला जास्त काही समजत नाही, त्याला गेमच लवकर कळत नाही असं सुद्धा काही जण म्हणतात। पण मात्र त्याला गेम जरी कळत नसला तरी सुद्धा त्याला माणसं कळतात आणि ज्या पद्धतीने ह्या 2 टीम एकमेकांसोबत भांडतात त्या पद्धतीनं तो एकमेकांशी कधी भांडत नाही आणि त्याच्या जर कोणी वाटा केलं तर मग तो सोडत नाही, मग तो डायरेक्ट बुक्की टेंगुळ आणतो आणि गोलीगत धोका देतो आणि राडा करतो। हे आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलेलं आहे। पण मात्र सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सूरज चव्हाण शांत शांत का आहे? जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्या दोन्ही हाताला पट्ट्या बांधलेल्या आहेत। एका हाताला एका ठिकाणी त्याला पट्टी बांधलेली आहे, तर एका ठिकाणी या ठिकाणी त्याला पट्टी बांधलेली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या हाताला पट्टी बांधलेली आहे। मग त्याला नेमक्या पट्ट्या का बांधल्यात? त्याला नेमकी दुखापत झाली आहे का? झाली आहे तर कशामुळे झाली आहे? का त्यानं या पट्ट्या नेमक्या कशामुळे बांधल्यात? असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि अचानकच त्याच्या हाताला पट्ट्या कसा काय आल्या असा सुद्धा प्रश्न बिग बॉस पाहणाऱ्या अनेकांना पडलेला आहे। नेमकं बिग बॉसच्या घरामध्ये काय घडलं आणि तेच नेमकं का नाही दाखवलं, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्कीच आपण त्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत की नेमकं या बिग बॉसच्या घरामध्ये काय घडलेलं असावं जेणेकरून सूरज चव्हाणच्या हाताला पट्ट्या बांधल्या गेल्यात। जर तुम्ही मागचा एपिसोड पाहिला असेल तर त्या एपिसोडमध्ये एक गेम ठेवला गेला होता आणि त्या गेममध्ये ते जे फिंगर चिप्स आहेत ते फिंगर चिप्स जास्तीत जास्त मिळून घराचा कॅप्टन व्हायचं होतं आणि त्या गेममध्ये आपण पाहिलं की निखिल आणि सूरज एका बाजूने होते, तर दुसरीकडून अरबाज, निक्की आणि जान्हवी हे दुसऱ्या ग्रुपमध्ये होते। मग या दुसऱ्या ग्रुपमध्ये खेळत असताना सूरजनं काही चिप्स ते घेण्याचा प्रयत्न केला होता। वडून ताडून घेत असताना अरबाजनं त्याला घट्ट पकडलेलं होतं, त्याची दोन्ही हात दाबून धरलेले होते आणि पायानं त्याला ढकलून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता। मग ह्या सगळ्या प्रकरणामुळं सूरज चव्हाणच्या हाताला दुखापत झाली आहे का? कारण की त्याच्यानंतर कुठलाही गेम खेळला गेला नाही, त्याच्यानंतरच दुसरा गेम न खेळला तरी त्याच्या हाताला अचानक पट्ट्या कसं काय लागल्या? कारण की त्यानं त्या ठिकाणी काही काम करताना हे करताना तो पडला नसेल, लागलं नसेल। मग नेमकं ह्याच गेमनंतर त्याच्या हाताला पट्ट्या कसं काय आल्या आणि दुसऱ्या दिवशीपासून तो शांत का वाटला, असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे। जर तुम्ही पाहिलं तर या बिग बॉसच्या शोमध्ये जेव्हा सूरज चव्हाणनं अरबाजला टक्कर दिली होती त्या ठिकाणी राडा केला होता, वैभवला सुद्धा तो बोलला होता आणि गावठी पॅटर्न काय असतो हा दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर रितेश देशमुख यांनी सुद्धा सूरज चव्हाणचं कौतुक केलं होतं, त्यानंतरच त्याच्या हाताला या पट्ट्या आलेल्या आहेत। मग या पट्ट्या नेमकं कशामुळं आल्यात? त्याला मार लागलेला आहे का त्याचे मनगट पिरगळले गेले आहेत, म्हणजे मुडपले आहेत किंवा काहीतरी त्याला दुखापत झाली आहे म्हणून त्या पट्ट्या बांधण्यात आल्यात? अशा विविध प्रश्न या ठिकाणी पडलेत। पण मात्र जेव्हा बिग बॉसमध्ये हे सगळं दाखवलंच गेलं नाही की त्याच्या हाताला नेमका पट्ट्या का लावल्यात म्हणून, जर हे दाखवलं गेलं असेल आणि ते तुम्ही पाहिलं असेल तर त्याबद्दल सविस्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पण मात्र हे सगळा जो प्रकार आहे तो नेमकं काय घडला असावा ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।